ठीक आहे, सगळ्यांना आवाज येते का? येत आहे का? आवाज येत आहे का? स्क्रीन दिसत आहे का? ठीक. तर आपण लास्ट असं काहीतरी हे होमवर्क दिलं होतं मला वाटतं. केलाय का सॉल्व हे होमवर्क? सगळ्यांना हे आन्सर मिळालं का? अरे बोला, हो किंवा नाही, सॉल्व झाले का नाही? नाही सर, सोपं आहे. ठीक, बघ क्वेश्चन काय होता, कशामधलं करंट फाइंड करत होता? ठीक आहे, 3 ओम मधला करंट फाइंड करायचा आहे. मग काय करणार? थेवेनिन्स थेरम. सगळ्यात पहिला काय, टू फाइंड सगळ्यात पहिला मग आपण VTH किंवा VOC फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग डायग्राम मध्ये काय फरक होणार? आता मी यामध्ये चेंजेस करतो. ओपन करणार, ठीक आहे, आणि आवाज म्हणणार आपण हा असेल आपला VTH. हे म्हणजे बघा, हा VTH साठी तुम्हाला सॉरी कशा कशामधला व्होल्टेज फाइंड करायचा आहे? 20 व्होल्टचा व्होल्टेज तुम्हाला माहित आहे. या 10 ओम मधला आणि या 5 ओम मधला व्होल्टेज मिळाला की तुमचं काम झालं. बरोबर? बरोबर का? पर्यंत सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. आता आपल्याला यातला करंट काढायचा या ब्रांच मधला, म्हणून आपण याला म्हणूया I1 आणि याला म्हणूया I2. ठीक आहे, आपल्याला मेश दिसतंय. मग काय म्हणणार? फॉर मेश 1. बरोबर का? फॉर मेश 1 काय करतो आपण? किती आहे बघा, 10 and 10 20 I1 आणि पुन्हा या 10 मधून I2 जातोय, म्हणून काय होणार परत 10 I2. डायरेक्शन बघा, या 10 मधून I1 पण वरून खाली चाललाय, I2 पण वरून खाली चाललाय, म्हणजे डायरेक्शन सेम आहे. म्हणजे हा पण म्हणणार प्लस इक्वल टू या मेश मध्ये व्होल्टेज किती आहे? 160. आणि कसं चाललंय बघा, कारण -2 प्लस म्हणजे प्लस 160 असेल. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो I1 2I1 प्लस I2 इज इक्वल टू होणार 16. ठीक आहे, हा झाला इक्वेशन 1. तसंच पुन्हा म्हणणार फॉर मेश 2. मेश 2ला काय होणार? किती रेशन आहेत बघा, 10 5 10 टोटली झाले 25. म्हणणार प्लस 25 I2. त्याचबरोबर या 10 मधून I1 पण जातो, याला म्हणणार 10 I1. डायरेक्शन दोघांचं सेम आहे, म्हणजे त्या 10 ओम मधनं दोघं पण खाली जात आहेत, म्हणून याला पण प्लस म्हणणार. इक्वल टू त्या ब्रांच मध्ये व्होल्टेज किती आहे? एकच आहे 120चा. ठीक आहे, सगळ्यामधून हा 5 डिवाइड होतो, काय करणार? हा होणार 2I1 प्लस 5I2 इज इक्वल टू, बरोबर? आपला सिंपल फाइंड करायचं. आपल्याला I1 पाहिजे म्हणजे यातला व्होल्टेज मिळेल, I2 पाहिजे म्हणजे यातला व्होल्टेज मिळेल. डायरेक्ट फाइंड करायचं. आता इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 काय मिळेल मग? 2I1 मायनस 2I1 0, 5I2 मायनस I2 झाला 4I2 इज इक्वल टू होणार 8. देयरफॉर I2 काय मिळेल? 2 एम्पियर. बरोबर? आता हे पुट करा, सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1. मग काय होणार? 2I1 I2 किती आहे? 2 इज इक्वल टू 16. Therefore 2I1 is equal to 14. Therefore I1 is equal to मिळणार 7 एम्पियर. बरोबर का? दिसत नाही का? चलिए पलीकडे
Therefore काय म्हणणार I1 is equal to 7 ampere. ठीक मग याच्यावर काय म्हणतात आता V10 म्हणजे काय मिळेल 10 into I1 म्हणजेच मिळणार 10 into 7 म्हणजे झाला 70 व्होल्ट. ठीक आहे. तसंच V5 काय मिळणार 5 into I2 म्हणजेच मिळणार I2 किती आहे 2 हा झाला 10 व्होल्ट. बघा करंट कसा चाललाय लेफ्ट टू राईट टू लेफ्ट म्हणजे हा होणार प्लस हा असेल मायनस. इथे काय होणार हा प्लस हा मायनस. आपल्याला पाहिजे VTH म्हणजे काय होणार बघा आता काय काय त्यामध्ये 20 V10 आणि V5 तिन्हीपैकी मोठा कोण आहे बघा. मोठा दिसतो आपल्याला V10 मोठा आहे V10चा व्हॅल्यू. मग V10 कोण आहे V10 काय म्हणते बघा राईटला प्लस म्हणजे हा टर्मिनल प्लस समजा याला म्हटला A याला म्हटला B तर हा प्लस A प्लस आणि B मायनस हा पण म्हणतोय काय बघा A प्लस B मायनस हा म्हणतोय फक्त A मायनस म्हणजे हा फक्त मायनस बाकी दोन्ही प्लस म्हणजे काय होणार 20 plus 70 minus 5. Therefore, VTH is equal to near 85 volt. बरोबर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? कोणाला काही डाऊट आहे का? सॉरी V5 किती आहे 10 आहे ना. बरं आहे लक्ष आहे तुमचं तेच बघण्यासाठी मी चुकवलं इथं. ठीक आहे दीक्षा सानिका कळलं बरोबर आहे गुड लक्ष आहे झोपलेलं नाही तुम्ही. गुड ठीक आहे हा व्हीटेज मिळाला 80 व्होल्ट इथपर्यंत सगळ्यांना कळलंय आता. ठीक आहे फोटो मारून घ्या पाहिजे असेल तर मी आता ते इरेज करणार आहे. ठीक आहे नंतर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघून इरेज कराल. ठीक आहे आता आपल्याला काय फाइंड करायचं आता आपल्याला पाहिजे RTH. बरोबर RTH ला काय करतो आपण VTH 80 आहे लक्षात ठेवा. ठीक आहे आता काय होणार आता म्हणूया टू फाइंड RTH. हे मग काय करणार आता सगळे सोर्स शॉर्ट. इथला पण एक सोर्स काढून टाकू हा पण गेला शॉर्ट. ठीक आहे तर काय पाहिजे इथला रेजिस्टन्स पाहिजे RTH. आता काय दिसतंय बघा कोण कशी आहे आज डायग्राम कसा होणार बघा हा इथं 5 ओहम हा म्हटला A हा 10 ओहम हा म्हटला इथं 10 ओहम. आता हा 10 ओहम बघा कुठं आहे हा पॉइंट म्हणजेच हा पॉइंट एकच आहे म्हणजे तोच मी इथं असं लिहितो आणि हा पॉइंट एकच आहे म्हणजे हा पॉइंट इथं जोडला बरोबर का. आणि हा पॉइंट काय म्हणूया आपण हा घेतला B. हे डायग्राम जे मी आता केले मॉडिफिकेशन सगळ्यांना कळलं का पहिला याचं उत्तर द्या हे कळलं का कळलं का नाही. हो हो ठीक आहे हो तिघांना कळलेलं आहे. बाकीचे झोपेतून जागे व्हा. कळलं का नाही कळलं असेल तर हो नसेल तर नो. हो 4 जण जागे झाले बाकीचे राहिले कोण आता रिपीट करा. ठीक आहे आता बघा काय म्हटलं मी तर हे डायग्राम बघायचं हा पॉइंट बघा हा आपण नेहमी जोडला 5-10 जोडला 5-10 हा 10 घेतला इथं 10 घेतला इथं. आता हा 10 कुठे जोडायचा बघा एक टर्मिनल कुठे आहे या पॉइंटला म्हणजे जिथं 10 आणि 5 जोडलाय म्हणजेच या टर्मिनलला एक पॉइंट तो जोडला मी इथं.
दुसरा टर्मिनल कुठे आहे बघा, बी ला आहे आणि तो पण म्हणजेच हा पण काय केला आपण, दुसरा टर्मिनल जोडला या पॉइंटला, तो म्हणजेच बी आहे म्हणून इथूनच वाया काढला, हा झाला बी. कळलं का श्रुती, कळलं का? हा ठीक आहे. आता आपल्याला फाइंड करता सांगा मला आरटीएच काय असणार आहे, काय दिसतंय, कोण कोण पॅरलल, 10 ओहम पॅरलल टू 10 ओहम. ठीक आहे. आणि म्हणजे पुढे काय होईल बघा, आता मी यातच करेक्शन करतो, समजून घ्या, तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये रिपीट बघता येईल. ठीक आहे. आता काय बघा, दोन जेव्हा सेम रेजिस्टन्सचे व्हॅल्यू 10 ओहम पॅरलल 10 ओहम, काय मिळतं आपल्याला हे पहिला सांगा, कॅल्सी करायची गरज नाही, तोंडी सांगता येते आपल्याला. दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत पॅरलल म्हणजे यांचा रिझल्टंट निम्मा होणार 5. गुड सानिका. ठीक आहे. पुढं काय माहिती, हा होणार 5 म्हणजे आता इथं हा जाऊन इथं काय होणार, हा झाला 5. आता काय दिसतंय, हा 5 आणि हा 5 कसे आहेत, चांगले आहेत ना, कसे आहेत, हा 5 आणि 5 कसे आहेत, सिरीज बरोबर, आणि त्यांचा रिझल्टंट 10 ला कसा आहे, त्यांचा रिझल्टंट 10 ओहम ला कसा आहे, पॅरलल बरोबर. म्हणजे पहिला काय झालं बघा, आरटीएच काय होणार, पहिला काय म्हटलं आपण, 10 ओहम पॅरलल टू 10 ओहम, त्यांचा रिझल्ट मिळाला 5, तो या 5 ला पुन्हा सिरीज आहे, यांचा जो रिझल्ट मिळाला तो काय पॅरलल असणार आहे 10 ओहम ला. म्हणजे काय मिळणार, 5 प्लस 5 झाला 10 पॅरलल टू 10, म्हणजे परत मिळाला 5 ओहम. बरोबर का? आपल्याला फाइंड करायचा आहे 3 ओहम मधला करंट. आता आपला नेक्स्ट थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट काय होईल, ठीक आहे. काय होणार, हा एक व्होल्टेज सोर्स, त्याला सिरीज मध्ये रेजिस्टन्स, आणि हा जोडला आपण 3 ओहमचा रेजिस्टर, हा आरटीएच मिळाला 5 ओहम, हा व्हीटीएच होता 80 वोल्ट, बरोबर. ठीक आहे. आता पुढे काय, नेक्स्ट त्यातनं आय काय असेल, व्हीटीएच म्हणजे 80/5 प्लस 3 म्हणजे होणार 80/8 झाला 10 एम्पियर, हा झाला तुमचा करंट. कळलं सगळ्यांना, सगळ्यांना कळलं का? हो ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढं नेक्स्ट कोणता की तो आता काय घेऊया, ठीक आहे. हे कळलं असेल ना, हे तुम्ही विचारायचं गॅल्व्हनोमीटर असलं काय करायचं, ठीक आहे. हे नंतर तुम्ही सॉल्व्ह करा, दाखवलेलं आहे यात, काय सोपंच आहे, काय जास्त अवघड नाही. नेक्स्ट क्या, ऑब्टेन द करंट थ्रू, obtain the current through 1.5 ohm resistor, obtain the current through 1.5 ohm resistor in the network using Thevenin's theorem.
युजिंग थेवेनिन्स थेरम. ठीक आहे, तर असा क्वेश्चन आहे. आपला पहिल्यांदा काय करायचं आहे, 1.5 मधला फाइंड करायचं. मग काय करणार आहे, टू फाइंड पहिला करणार VTH और VOC. काय करणार मग याला केला ओपन. Okay, 7.5 3 6 5. इथला आपल्याला फाइंड करायचं आहे VTH. बरोबर, हा व्होल्टेज झाला 6 वोल्ट. कळलं इथपर्यंत? कळलं का? हो, ठीक आहे. आता बघा काय आपल्याला VTH फाइंड म्हणजे कोणत्या मधला व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचा आहे. एक म्हणजे याच्यातला व्होल्टेज, दुसरा म्हणजे याच्यातला व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता हा बघा आपण लिहिला इथं VTH, पण हा जनरली ओपनच असतो ना, म्हणजे हा इथं यांच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये. त्यात बघा 6 आणि 3 कसे आहेत. 6 आणि 3 कसे आहेत. अरे बोला लवकर, 6 आणि 3 कसे आहेत. अरे दिसतंय का नाही, हे 6 आणि 3 कसे आहेत. चांगलं आहे म्हणाला, चांगलं आहे म्हणून. पॅरलल. अभय कसं काय पॅरलल. सिरीज. आता पॅरलल नाही तर सिरीज. बरोबर दीक्षा. हे सिंपल बघा, इथून आला करंटला जायला रस्ता काय आहे, काहीच नाही ना. हा करंटच इथे जाणार, म्हणजे 6 आणि 3 सिरीज असणार आहे. बरोबर का? हो, ठीक आहे. आता काय दिसतं आपल्याला, हा एक 6 आणि त्याचा सिरीज दिसेल. ठीक आहे. आणि हा जो सिरीज आहे तो हा 7.5 ला कसा असेल, आता मी तुम्हाला एक सिंपल मेथडने सांगतो. हा 6 आणि 3 सिरीज, या दोघांचा रिझल्टंट 7.5 ला कसा असेल. बरोबर, पॅरलल. ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण टोटल आरटी जर मी म्हटला, यामध्ये टोटल आरटी, म्हणजे काय असेल बघा, 6 आणि 3 सिरीज यांचा रिझल्टंट पॅरलल 7.5 ओहमला, आणि हा जो काय मिळेल तो असणार 5 ओहमला सिरीज. बरोबर का? हे कळलं का? हो, ठीक आहे. मग इथला आयटी पण आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहिला बघा, आता काय म्हणायचं, आरटी काय 6 + 3 9, 9 पॅरलल 7.5 किती मिळते. 9 पॅरलल 7.5 किती मिळते. 4.09 + 5 म्हणजे काय म्हणायचं, 9.09 ओहम. हा झाला आरटी. याच्यातून मला आयटी काय मिळेल, तिथला व्होल्टेज किती आहे, 30 अपॉन रेजिस्टन्स किती आहे, 9.09, म्हणजे किती मिळतंय.
काय 3.3? सानिका काय चाललंय? अच्छा, बरं मी रेशन बघतो, मला रेशन काय चुकलं काय तुमचं? ते रिप्लाय सांगून तर मेसेज दिसतं. बरोबर आहे, ठीक आहे. 3.30 म्हणजे काय 3 एम्पियर झाला, 3.3 एम्पियर झालेला आहे. हा झाला आयटी. आपल्याला काय पाहिजे बघा, आपल्याला याच्यातला व्होल्टेज काढायचा आहे. बरोबर, म्हणजे पहिले यातला करंट काढूया. मग या I6 मधला करंट काय असणार? आता हा बघा काय म्हणतोय आपण, पॅरलल दिसतंय ना, हा पूर्ण 6 आणि 3 पॅरलल आहे 7.5 ला. बरोबर, आपण काय म्हणायचं, I6 इज इक्वल टू काय करणार, ज्यातला फाइंड करायचं त्याचा ऑपोजिट म्हणजे 7.5 अपॉन 7.5 प्लस 6 प्लस 3 इंटू IT. हे कळलं का काय केलं आहे? हे कळलं का? काय काय दीक्षा कुठं काय? रिटर्न सांगा. नाही संपलं, टाइम संपला, असं नाही सांगायचं. हा बघा, आपल्याला या 6 मधला करंट फाइंड करायचा आहे. बरोबर, या 6 मधला करंट म्हणजेच या 3 मधला करंट असणार आहे, कारण की दोन्ही सिरीज आहेत ना. आणि हा पूर्ण ब्रांच याला पॅरलल आहे, म्हणजे हा जो करंट आहे आयटी तो 7.5 आणि या ब्रांच मध्ये डिवाइड होणार आहे. आपला करंट डिव्हिजन रूल काय असतो, मला फाइंड करायचं या 6 मधला करंट I6 तर काय करणार, याचा ऑपोजिट ब्रांच कोण आहे 7.5 म्हणून 7.5 डिवाइड बाय सगळ्यांचे ऍडिशन 7.5 6 आणि 3. या 5 ची ऍडिशन करायची गरज नाही, हा मेन करंट मधला ब्रांच आहे, आपण फक्त पॅरलल ब्रांचचा रेजिस्टन्स घेतो. ठीक आहे, इन टोटल करंट किती आयटी. आता कळलं का? हा, आता आन्सर सांगा काय मिळतंय. सानिका कुठं आहे आन्सर? वन 1.5 एम्पियर हा झाला I6. ठीक आहे, हा करंट असा झाला म्हणजे I6 पण असा गेला, म्हणजे इथं म्हणजे हा प्लस आणि हा मायनस. आपल्याला पाहिजे इथं VTH. ठीक आहे, त्याचबरोबर मला सांगा या 5 मधला करंट किती असणार आहे? हा म्हणजेच आयटी असणार ना. किती आहे तो 3.3 एम्पियर. मग मला सांगा तर V5 काय असणार, 5 इंटू IT म्हणजेच 5 इंटू 3.3 म्हणजे मिळेल 16.5 वोल्ट. बरोबर का? सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हो, हा झाला 16.5 वोल्ट. आणि याच करंट कसं चाललाय, असं चाललाय, म्हणजे हा खाली येणार प्लस मायनस. हा मोठा प्लेट प्लस असतो, हा मायनस. आता बघा VTH म्हणजे त्यात काय काय असणार आहे, V6 V5 आणि 6 वोल्ट. हे एवढे 3 गोष्टी असणार आहेत. तिन्हीपैकी मोठा कोण आहे बघा, V5 मोठा आहे, मग V5 म्हणेल तसा. V5 काय म्हणतोय, वर प्लस म्हणजे इथं प्लस आणि हा मायनस, समजा याला म्हटला A B. तर V5 म्हणतोय A पॉझिटिव्ह B निगेटिव्ह. V6 पण म्हणतोय A पॉझिटिव्ह B निगेटिव्ह, फक्त 6 वोल्ट उलटा म्हणतोय आणि त्याला करणार मायनस. मग काय होणार, V6 किती काढलंय, काढलंच नाही ते. सिक्स इंटू 0.5 म्हणजे 9 वोल्ट. 9 प्लस 16.5 मायनस 6 म्हणजे किती मिळत आहे,
19.5 व्होल्ट. बरोबर का? सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हो. तर नेक्स्ट पण आपल्याला फाइंड करायचं आहे RTH. RTH कसं फाइंड करणार? फाइंड RTH. तर डायग्राम यामध्ये आता चेंज करू, सगळे सोर्स बंद. ठीक आहे, 1.5 चा काढला, इथं 6 ओहम होता, एक काहीतरी होता, इथे एक सोर्स तो केला बंद, इथे एक रेजिस्टन्स हा खंड पण केला शॉर्ट. FI 7.5, 6 आणि 3. आता इथला पण आपल्याला RTH काढायचा आहे, बरोबर का? आता काय दिसतंय, कोण कशी आहेत? यालाच आपण असं करूया का, A हा फाय कुठे आहे बघा, हा पॉइंट म्हणजेच बी, आणि दुसरा पॉइंट म्हणजे 7.5 आणि 6 मधला, म्हणजे इथं एक टर्म असेल या फायचा. दुसरा टर्मिनल कुठे आहे बघा, 7.5 च्या दुसऱ्या टोकाला, आणि तो टोक म्हणजेच काय म्हणतोय आपण, बी आहे. काय दिसत त्याच्यावर काय म्हणतात आता, RTH इज इक्वल टू काय म्हणणार, 5 पॅरलल टू 7.5, त्याचा रिझल्टंट 6 ला सिरीज, त्याचा रिझल्टंट 3 ला पॅरलल. किती मिळतंय, 5 पॅरलल 7.5 किती मिळते पहिला ते सांगा. थ्री प्लस 6 पॅरलल 3 म्हणजे 9 पॅरलल 3, 2.25. हा झाला RTH. ठीक आहे, त्यातनं थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट. ML हा व्होल्टेज सोर्स, सिरीज रेजिस्टन्स आपण आधी काढलेला रेजिस्टन्स, हा VTH किती आहे, होता 19.5, हा रेजिस्टन्स 1.5, 19.5 व्होल्ट, हा 1.5 ओहम, हा काढलाय RTH इक्वल टू 2.25 ओहम. आता I काय असणार, इज इक्वल टू 19.5 ओहम 2.25 प्लस 1.5 किती मिळतंय सांगा. गुड सांग, 5.2 हा झाला करेक्ट. सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? बाकी कोण आहेत? अभय, दिग्विजय, श्रुती, कळलं का?
सगळ्यांना पर्सनली विचारायला सांगणार नाही तुम्ही, असं ठरवलंय का? ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑब्टेन द थेव्हनिन इक्विव्हॅलंट सर्किट्स. obtain the Thevenin equivalent circuits for the circuit shown in figure. ठीक आहे. आता काय म्हटलंय यामध्ये आपल्याला सांगितलं काय, तर आपल्याला फाइंड करायचं आहे फक्त थेव्हनिन सर्किट, कुठल्या करंट बिरंट काय फाइंड करायचं नाही, तर नेहमी फक्त VTH फाइंड करायचं आणि फक्त सर्किट ड्रॉ करून ठेवायचं. फाइंड VTH और VOC. काय करायचं यामध्ये आता सेम डायग्राम राहील, यालाच म्हणतो मी VTH. ठीक आहे. म्हणजे आता VTH फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे, यातला व्होल्टेज, पुन्हा यातला व्होल्टेज आणि यातला व्होल्टेज माहितच आहे. तर काय दिसतंय बघा, यातला करंट किती असणार आहे, 3 ओम मधला जाणारा करंट किती असणार आहे, बोला. 0. बरोबर, ओपन आहे. म्हणजे हा आहे काय नाही काय फरक पडत नाही. म्हणजे हा समजा नाहीये म्हणून जर समजला तर आपल्याला काय कळतं, इथं हे कसे आहेत बघा, हा एवढा पार्ट, हा आपण जो म्हणतो 30 वोल्ट, 3 ओहम, 6 ओहम, हे सगळे सिरीज मध्ये असणार आहेत. बरोबर, मोठा कोण आहे हा, याच्याप्रमाणे जर म्हटलं आपण करंट चाललाय तर टोटल करंट काय होईल बघा. समजा यातल्या करंटला आपण म्हटला I1, त्यात I1 काय होणार, I1 इज इक्वल टू टोटल व्होल्टेज किती आहे, 30 आणि 15. डायरेक्शन बघा करंट प्रमाणे -2 प्लस +2 मायनस, म्हणजे 30 - 15 होणार, डिवाइड बाय 3 + 6, 15/9 मिळते बघा. 667 + 67 कसं आहे बरोबर, 1.67 एम्पियर. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय म्हणणार, हा यातला प्लस, हा मायनस. ठीक आहे. आता काय म्हणणार याचा VTH, काय VTH, V3 प्लस V6 प्लस, सॉरी प्लस मायनस माहित नाही आपल्याला, पुढे म्हणणार किती, 15. यातला हा पार्ट काय 0च असणार, याचा विचारच करू नका. याला फक्त V6 आणि 15. तर बघा दोन्ही काय म्हणते, A प्लस मध्ये दोन्ही, म्हणजे दोघांचा प्लस होणार, म्हणजे होणार 0 प्लस V6. काय करायचं, V6 काय होणार, 6 × 1.67 किती मिळेल, मिळेल 10. बरोबर. मग आता VTH म्हणजे काय म्हणणार, फक्त V6 + 15, म्हणजे 10 + 15 झाला 25 वोल्ट. बरोबर. तसंच नेक्स्ट टू फाइंड RTH. RTH फाइंड केलं काय करणार, सगळे सोर्स बंद. आपला RTH फाइंड करायचा आहे, हा A आणि B, हा 3 ओहम. आता काय दिसतंय, कोण कसे आहेत सांगा.
बरोबर. 3 आणि 6 पॅरल झाला 2 ओहम प्लस नंतर 3 ओहम प्लस 6 म्हणजे झाला 5 ओहम. हा झाला RTH. शेवटी थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट असणार याला पॉझिटिव्ह म्हटलं जाऊन पॉझिटिव्ह इकडे जाऊ. हा असेल. सगळ्यांना कळलं का? कळलं का? अरे बोला लवकर, कळलं का नाही? हो. नेक्स्ट एक 2 होमवर्कला दिलाय तुम्हाला, तेवढं सॉल्व्ह करा म्हणजे संपला मग तेवढं. नेक्स्ट लेक्चर आपण नॉर्टन्स किंवा मॅक्झिमम वर चालू. घ्या क्वेश्चन घ्या. डेव्हलप थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट between points A and B and find the current in RL. ठीक आहे, हा एक होमवर्क करायचा आहे. नेक्स्ट डेव्हलप थेवेनिन्स equivalent across A and B in the network shown in figure. ठीक आहे, सोपा आहे एकदम. हे पण ट्राय करा होमवर्कला. या बुक मधलं बघूया. जमेल नाही सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन घ्या, हे सॉल्व्ह करूया. डिटरमाइन द करंट I for the network
shown in figure using Thevenin's theorem. ठीक आहे, हा क्वेश्चन आता सॉल्व्ह करायचा. काय करणार पहिल्यांदा, टू फाइंड VTH. तुम्हाला सांगितलं आयल करायचं म्हणजे तो रेशो आपण काढून टाकूया. सर्किट काय होणार मग, sorry, 3 volt, 6 milliampere, 600, आपण झाला 600. ठीक आहे, आता काय दिसतंय बघा यामध्ये, हे सगळे सिरीजच आहेत. म्हणजे V600 काय असणार, 600 इंटू करंट किती आहे, 6 मिलीएम्पियर. 600 इंटू 6 इंटू 10⁻³ मिळेल 3.6 व्होल्ट. कळलं? हे कळलं का? सॉरी, 8 मिलीएम्पियर आहे क्वेश्चन मध्ये. काय होणार, 600 इंटू 8 मिळेल मग 4.8. ठीक आहे, पुढे आपलं काय पाहिजे आता, VTH. आता करंट कसं चाललाय बघा, असा वर चाललाय, म्हणजे हा इथं प्लस इथं मायनस, दोन डायरेक्शन सेम बनत आहेत. सॉरी, 3 व्होल्टचा उलटा मध्ये काय म्हणता, V600 -3 म्हणजे काय होणार, 4.8 - 3 झाला 1.8 व्होल्ट. हा झाला तुमचा VTH. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे RTH. मग म्हणणार टू फाइंड RTH. काय होणार, टू फाइंड RTH. RTH फाइंड करायचं आहे. फाइंड करूया. सगळे सोर्स बंद, करंट सोर्स ओपन. हा सर्किट मध्ये बघा, याला ओपन केला आणि हा सगळे व्होल्टेज सोर्स बंद, करंट सोर्स ओपन. तर काय होणार, हा 3 व्होल्टचा केला शॉर्ट, तर पुन्हा याला केला ओपन. हा आहे RTH. मला सांगा आता RTH किती आहे. RTH किती आहे बोला. सानिका 300, दिशा, अभय, दिग्विजय, श्रुती, हे जर असं असतं तर मी RTH म्हटलं असतं या दोघांचं ऍडिशन. ठीक आहे, पण इथे काय झालंय, 1200. शाबाश, दोघींच चुकलेलं आहे. पण ते जर असं असतं
तर मी म्हटलं असतं, सानिका म्हटली तसं 300. ठीक आहे, पण आता काय झालं इथं, आपण काय म्हणतोय, इथं रेजिस्टन्स आहे, इथं आहे असं आपण अज्युम करतो, या टर्मिनलच्या मध्ये, आणि हा ओपन आहे ना, मग त्यामुळे हा पुढचाही तो ओपन असेल, त्यामुळे हा आहे काय नाही काय फरक पडत नाही, आणि याचा आपण विचार करणारच नाही. ऍड आर्टिस्ट काय होईल, तर हा मिळेल फक्त 604. कळलं का? कळलं का? थेवेनिनची इक्वालिटी काय असणार, एक व्होल्टेज, त्याला सिरीज मध्ये रेजिस्टन्स, मग आपण जो ओपन केला होता तो रेजिस्टन्स. ठीक आहे, तो कितीचा होता, 600 ओहम. व्होल्टेज होता 1.8. मिळते. किती मिळत आहे, ठीक आहे, आन्सर मिळाला 1.5 मिली एम्पियर. हा झाला फायनल आन्सर. सगळ्यांना हे कळलं का? ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. हे कॉलेजमध्ये पण चालू झालं असेल ना थेवनिन्स वगैरे, काय करत जावा, त्यांनी जे एक्झाम्पल दिले त्याचे फक्त क्वेश्चन लिहित जावा, आणि म्हणजे नंतर कॉलेज लेक्चर तुम्ही लक्ष दिलं असेल तर माझं तुम्हाला एक म्हणणं असेल की तुम्ही जे कोणती मेथड वापरणार असाल त्या मेथडवर फोकस करा. कोण आहे, मम्मी काय, ठीक आहे, बर काय म्हणतो आपण, कुठं असं डिस्टर्ब करत जाऊ नका मध्ये. ठीक आहे, बर काय चालू होतं आपलं, काय म्हणतो रे मी, हा कॉलेजचे एक्झाम्पल. ठीक आहे, जे काही कॉलेजमध्ये शिकवलं असेल, ठीक आहे, तर त्यात कदाचित तुम्हाला ते एक्झाम्पल कळलं असेल नसेल तो पुढचा प्रश्न आहे. जर माझी मेथड कळली असेल तर काय करा, कॉलेजचे जे काही क्वेश्चन दिले असतील ते क्वेश्चन फक्त लिहून घ्यायचं आणि ते आपल्या मेथडने सॉल्व्ह करून बघायचा आन्सर काय मिळते. ठीक आहे, आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मी की कधीही एकच कोणतं तरी मेथड प्रिफर करा, एक तर माझं मेथड वापरा किंवा कॉलेजचं मेथड वापरा. जर कॉलेजचं वापरलं असेल तर माझं इग्नोर करा, माझं वापरत असाल तर कॉलेजचं इग्नोर करा. तुम्हाला जे सोपं वाटते ते यूज करा, कारण दोन्ही जर लक्षात ठेवायला गेला तर तुमचं कन्फ्युजन जास्त होणार, मग मार्क काही जास्त पडणार नाही. त्यामुळं एवढा सिंपल लक्षात घ्या, एक कोणताही मेथड वापरा जा. ठीक आहे, तर आज थांबूया इथे. हा एवढा पार्ट होता आपला थेवेनिन्स थेरमचा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नॉर्टन्स थेरम आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम वगैरे स्टार्ट करू, दोन्ही पैकी कोणतं एक चालू करू. कॉलेजमध्ये नॉर्टन चालू झालंय का? कॉलेजमध्ये कोणतं थेरम चालू आहे?
इलेक्ट्रिकल ENTC दोघांनी सांगा कॉलेजमध्ये कोणतं थेरम चालू आहे. ENTC नाही चालू केलं म्हणजे अजून तुमचा अजून DC सर्किट चालू आहे फक्त म्हणजे आपले मेश नोडल चालू आहे काय मग दिग्विजय स्टार्टिंग पासून शिकत जायचं बरं चांगलं झालं मग रिव्हिजन तुमचं तेवढंच गुड असं कॉलेज सगळ्यांना मिळलं ठीक आहे तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल काही डाऊट असेल तर विचारत जावा ठीक आहे चालेल मग थांबू आपण इथं एंड करू आजचा सेशन